होती सगळ्यांची कोण कोण आहेत बाबा हातकर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता बोलू नका पुढच्या वर्षी लवकर या अजून आलं नाही. तर गाइस आम्ही चाललोय आता ट्रिपला. नवीन सुरुवात नवीन ब्लॉग. तर आजपासून आम्ही ट्रिपला जात आहोत. उज्जैनला चाललोय. तर आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटतो जिथे पोहोचू जिथे गाडी थांबेल तिथं. आमची भरपूर पब्लिक आहे बघा. फुल पब्लिक आहे आणि आता खूप काय काय धमाल करणार त्याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही जाऊन तिथे कंटिन्यू बघत राहा ब्लॉग. आता आम्ही थोडी सुट्टी घेतो नंतर तुम्हाला तिथे गेल्यावर भेटतो. तोपर्यंत बाय. छोटा भाऊ बोलियो मोठा भाऊ बोलियो. नमस्कार मंडळी, आम्ही पोचलो आता सीमेवर. महाराष्ट्र आणि MP च्या सीमेवर पोचलो. आता वाजलेत 11. तर आम्ही आता दर्शन घेतो. इथे एक मंदिर आहे देवी आईचा. तिथे आम्ही दर्शन घेतो. हा बघा बाईचा गणवेश बघा. तर आता आम्ही या ब्लॉगला सुरुवात करत आहोत. ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्या पुढे काय काय घडेल काय काय म्हणजे आहे आम्ही कुठे कुठे दर्शन घेऊ ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. हा बघा आलू पण आमच्यावर. आम्ही जवळजवळ आपली किती 50 सीटर बस आहे ना आपली. 50 सीटर बस आहे आमची. तर आम्ही आता चाललो दर्शनाला. काही लोक आमची गेले दर्शनाला. आम्ही मागे आहोत आणि अजून मागे भरपूर जण आहेत. मामा पण आहे बघा. हे मामा आले. आम्ही दर्शन जर याच्यात कॅच करता आला कॅमेऱ्यामध्ये तर आम्ही तो पण कॅच करू. कुठून जायचं दर्शनाला? समोरच्या तिथून जायचं सोबत. हा मंदिर आहे. मस्त मंदिर आहे. इथे जर तुम्ही कधी याल तर तुम्हाला इथे 20 रुपयामध्ये थाली भेटेल, जेवायला भेटेल. म्हणजे इथे ट्रस्टचं जेवण आहे. आंघोळ करायला पण मस्त सुविधा आहे. आम्ही तिथे आंघोळ केली आता आणि आम्ही निघालो आता दर्शनाला. व्हिडिओ आणि कॅमेरे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे आम्ही आता असं जातो. बंद करतो व्हिडिओ. बघा इथं हनुमंताचं मंदिर. जय बजरंगबली, जय श्रीराम मंदिर आहे. तो आहे आवाज कसं म्हणतो माताजीचं मंदिर आहे. तर इथं पण मंदिर आहे बघा. 7 मात्रा मंदिर. 7 मात्रा मंदिर. आता इथलं आमचं दर्शन झालेलं आहे. काही लोक आमचे येतात दर्शनाला. तर आता आम्ही याच्या पुढे कुठे जाऊ? आता नाश्ता करतो बाई. भूक भरपूर लागली ना. सगळी बरोबर सगळी भुकले आणली. आणि तुम्हाला वाटत असेल की माझा एवढा भाकाव आहे. इथे झाले पोळी आहे बघा. त्याच्यामुळं तो सुचला आहे. पूर्ण भाग सुचला आहे माझा. हे बघा आता आमची मंडळी सुरुवात झाली. आम्ही आलो दर्शन घेऊन. ही आमची मंडळी आहे सगळी. हे बघा मामी जा लवकर लवकर करा दर्शन व्हायचं तुमचा. हां हे आमची पब्लिक बघा. हां या 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 हे बघा या मामी आमच्या. एवढे लेट जा लवकर लवकर आता.
आली सगळी पब्लिक आमची आता. हे बा ही पोर हो माझी महेश मामाची पोर. आम्ही दर्शन घेतलेला पण आता लेडीजचा राहिलेला त्या पण आल्या दर्शनाला. आम्ही उतरलो खाली. कमी पब्लिक असेल इथं म्हणजे कधीतरी कुठेतरी गर्दी असेल कधीतरी कुठल्याची मग होईल नंतर. आता आपण याद आहे ना संध्याकाळी वगैरे. हां कोणी ही बघ ही अजून इथंच आहे बा. आम्ही आलो दर्शन करून अजून इथंच. इथला तर परिसर बघाल तुम्ही तर चांगलाच आहे परिसर. मस्त वाटलं इथं एकदम. राहण्याची खाण्याची सोय परत आंघोळ करायची सोय मेन चांगली भेटली. हे आमची पब्लिक बघा इथे होऊन थांबले. इथे जेवणाचे कुपन भेटतात आणि इथून जेवणाचे कुपन घेऊन इथं कुपन भेटतात. हा कुपन आहे याचा. आम्ही आता 7 जणांचा कुपन घेतला आहे. 7 जणांचा कुपन घेतला आहे तर आता 7 जणांना जेवण याच्यावर भेटेल. हे आमचं आता तुम्ही बसा इथे 7 जण. मी जातो का कुपन द्यायला. तिकडून आणायला लागलं होते का आपल्याला. बाबा आम्हाला टाकून आले का जेवायला पहिले पोटोबा नंतर बोलतो इटोबा. नाही बाबा खा बिंदस का तुला असतं. सागर भोकरे नाव घेता होतं आता जमतं टाकलं ना. तर या मंदिराचं नाव आहे राजराजेश्वरी माँ बड़ी बिजासन माता के पावन धाम. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता जेवण झालं आहे आमचा. टोकनवर जेवण भेटतं. 20 रुपये टोकन आहे पण अनलिमिटेड जेवण आहे. मामा जेवण कसं होता. जेवण एकदम छान होता. मस्त ना एकदम फर्स्ट क्लास. असं मला वाटलं पण नव्हतं का एवढा चांगला जेवण असेल. पण तुम्ही कधी आले तर हा ब्लॉग जर बघितलं तुम्ही कधी इथे यायचं असेल तिथे नक्की या. आंघोळीची सोय आणि म्हणजे सर्व चांगलं आहे इथं. आपलं इथं घाण नाही कचरा नाही एकदम व्यवस्थित आहे सगळं. म्हणून इथे या तुम्ही एकदा तरी आणि आले तर इथे या. इथे जेवण पण मस्त आहे तुम्हालाही आवडेल. तर आम्ही आता इथे थांबतो जरा आणि नंतर निघतो. आता डायरेक्ट इथे ना उज्जैन ना. आता इथून आम्ही निघू डायरेक्ट उज्जैन. मग उज्जैन नंतर आपण दुसरा ब्लॉग चालू करू किंवा हाच कंटिन्यू करू. आता वाजले 4. आम्ही अजून पोहोचलो नाही. अजून इथून आम्हाला 1-2 तास लागतील काहीतरी. तर आम्ही इथे आता पहिले नाश्ता करतो आणि नंतर निघतो इथून. नाश्ता काय करतो ते दाखवतो पण आता. इथे आलोय बघा. जम्बो वडापाव होतं. जम्बो वडापाव एक वडापाव. गरम चाय पण आहे. हे काय कांदे पोहे मिसल. हा लाडू आहे. याच्या विक्रेता हे आहेत. उपोषणाला बसलेला लाडू बघा. काही कशात लाडू छान. लाडू जरी उपोषणाचे असले चव भारी आहे बरं. मास्टर चव खाऊन बघा असं नका. अशी याची चार घेतलं. ना सांगा ना काना माना काय समजू. कानान कानान तुमचे लाडू सर्वांना आवडले. हा वजन बिजन कमी करा असेल तर मस्त लाडू येते. नमस्कार मंडळी. आम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करत आहोत. तर बघा आमच्या बरोबर आहे. बाळाचं नाव काय. स्वर प्रदीप देसले. आम्ही चाललो आहे आता उज्जैन महाकाल मंदिरात दर्शन घ्यायला. दर्शन भेटेल ना आपल्याला. भेटेल ना. तर आम्ही आता इकडचं वातावरण खूप छान आहे आणि आम्ही आता चाललो आहे. आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे सर्व. इथं बघा रेस्टॉरंट वगैरे भोजनालय वगैरे भरपूर आहेत. इथे सुरुवात झाली.
हे बघा भरपूर आहेत. तर आम्ही आता तुम्हाला डायरेक्ट मंदिरात गेल्यावर भेटतो, मंदिराच्या परिसरात गेल्यावर. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा आमचा ब्लॉग. बघा हे बघा कशी तिकडे मस्ती करत चालले गायीसाठी चारा घेऊन चालले. हे गाय केली आहे ना, गायीसाठी चारा घेऊन चालले ते. बघा सगळं पुण्य करतात, ते पुण्याचे काम करतात. हे बघा ते तिकडे हां ते माझा हे तुम्हाला दिखा रहा है, तुम यो कर रहे हो ना. अच्छा काम है ना, गोमाता के लिए लेके जा रहे हो ना, तो अच्छा काम है ना, वही दिखा रहा है. इतने दुकानें चालू आहेत. नदीवरून ब्रिज बनवला जाऊ मधून, पण तिथून चालू राहतील मग, म्हणून ते करत नसतील. हा बघा आपण ते मार्केट आहे पूर्ण. हा सर्व मार्केट आहे. बघा भरपूर करते इथं. नमस्कार. नवीन दिवस, नवीन सुरुवात. आज आहे 15 ऑगस्ट. माहिती बघा आज 15 ऑगस्ट आहे. तर आम्ही चाललो आहे आता, लवकर जवळजवळ 5 वाजलेत. आम्ही चाललो आहोत दर्शनाला. काल दर्शन वगैरे काही झालं नाही आमचं, म्हणून आता दर्शनाला चाललो आहे आम्ही. गर्दी बघा किती आहे अंगोलीला. 5 वाजले सकाळी. तर तिकडे बघूया रिक्षा भेटली तर तिथे त्या कोणावर भेटेल रिक्षा. तर कालचा ब्लॉग आम्ही काही कारणास्तव ठेवलेला तर त्याला आज पूर्ण करायचं आहे. आम्ही चालू महादेवाच्या दर्शनाला. जय श्री महाकाल. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झालेला. तोच दिवस आज उजाडला आहे. सकाळ झाली, त्याची व्हाईट गणवेश घालून मी चाललो आहे महादेवाच्या दर्शनाला. बघतो आता जर रिक्षा भेटली रिक्षाला जातो, नाही तर मग चालत जायला आहे. काल भरपूर दमलो आहे. काल थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे ब्लॉग मी एंड नाही केला म्हणजे. आणि दर्शन पण काल झालं नव्हतं, गर्दी भरपूर होती, त्याच्यामुळे काय जायला भेटलं नाही. आज बघते, आज भेटलं तर आम्ही आज पूर्ण करतो आपलं. आमची सवारी चाललेली आहे. नमस्कार मंडळी, आम्ही आता पोचलो आहे मंदिरापाशी. तर इथे भरपूर आता गर्दी झाली आहे बघा. सकाळी 5 वाजलेत आणि गर्दी पण. जय श्री महाकाल. आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू मंदिरामध्ये. मंदिर कुठे आहे मला पण ना माहिती. सध्या आता चालत निघालो आहे आम्ही. मेरा भोला है भंडार करे मंदिर की सवारी संभुनाथ रे शंकरनाथ रे. तर मी सकाळी उठलो 4 वाजता. बघू बरं काय तेव्हापासून जागा राहिलं झोपत नाहीत. त्याच्यामुळे मग चला बरं दर्शन घेऊन या. तर पोरं झोपली दोघं पण आणि आम्ही आलो दर्शनाला. सिनेत तसं झालेला. मी यांना बघत राहिलो आणि हे मला बघत राहिले. आणि चुकाचं काय, मी चुकलो का हे चुकलो मला समजलं नाही. शेवटी रात्री एकटाच चालत राहिलो. 5-6 किलोमीटर चालत गेलो मी घरी. तेव्हा तिकडं म्हणजे तिथं राहतो आम्ही, तिकडं 6 किलोमीटर चाललो करेक्ट. जवळजवळ काल चालत जवळ 10-12 किलोमीटर जमलो चालून. त्याच्यामुळं मग यायचा विचार नव्हता इकडं, पण हा झालो परत. मस्त वातावरण आहे बघा इकडं. असं वाटतं का गर्दी भरपूर आहे.
छोटे छोटे शिवलिंग से एक बड़ा शिवलिंग बना है। हा शिवलिंग बघा. त्रिशूल किती मोठा आहे. बघा इकडचं वातावरण मस्त वाटतं. हे लाईट मस्त लावले आणि कोरीव काम बघा किती चांगलं चांगलं आहे. किती भारी आहे. होय का बघा मस्त वाटतं. हम लोग चलते रे आगे का नहीं चलते ना. हम चलते गर्दी तर भरपूरच आहे. थोडे सोडतात सध्या. आणि 6 वाजता जो VIP दर्शन आहे त्याच्यानंतर मला वाटतं तिथे थोडीशी गडबड होणार आहे. त्याच्यामुळे आताच जास्त सोडतात तिथे. इकडचा एरिया मस्त आहे एकदम. नाव सगळं आणले पोरीचं आईचं नाव आणले बापाचं नाव आणले. कोणतं आपण बघाल तर इथे मस्त सीन क्रिएट केले सर्व. समुद्र मंथन समुद्र मंथन आहे. आता जस्ट आम्ही मंदिराजवळ पोचलोय. घोषणा बघा. हर हर महादेव. फक्त आणि फक्त एकच गजर. जय श्री महाकाल. हर हर महादेव. बम बम बोले. लाईव्ह दर्शन बघा. तुम्हाला दिलंय दाखवलं मी त्या लाईव्ह दर्शन. मित्रांनो दर्शन आमचं झालेलं आहे. पण दर्शन आहे ना आपण किती वेळ तरी लाईनमध्ये राहिलो तरी कधीच नीट दर्शन मिळत नाही. कारण याचं कारण काय आहे का लोक पैसेवाला जास्त डिमांड देतात. आता आम्ही जवळजवळ 5 वाजल्यापासून दर्शनाला आलो आहे आम्ही. तर आता आमचा दर्शन झालं. आता 7 वाजले. आमचं आता दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघत आहोत दर्शन करून. बाहेरून दर्शन झालं आहे. आता आम्ही बाहेर निघतोय. जय बजरंग बली. बघा तुम्ही बघण्यासारखं आहे साहेब. आम्ही आता विश्रामाला बसलोय बघा. सगळे विश्रामाला बसले. ते बाप्पा मोरया रथ आहे. आणि कार्तिकेयची मूर्ती आहे. कार्तिकेय इथे उभे. तुम्ही इथे उभे काढा फोटो. तुला का आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर निघालोय.
आणि रूमवर चाललो आहे. आता चपला घेतो, रिक्षा करतो, रिक्षामध्ये बसून रूमवर जातो. आता आम्ही या ब्लॉगमधून रजा घेतो आहे. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मी विजय मुकादम रजा घेतो. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय.